आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। चालू वर्षी जत तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळं सुरुवातीला चांगला पाऊस झाला। लोकांना वाटलं की बाबा ह्या वर्षी आपल्याला चांगले दिवस येतील, पण सतत पाऊस पडल्यामुळं पिकं ज्यावेळी काढायला आली, शेतकऱ्यांच्या हातात जे पिकं पडणार अशा वेळी ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळं सर्व पिकं शेतकऱ्यांची काय वाहून गेली, काय सध्या पाण्यात आहेत। तालुक्यातल्या 3 मंडळामध्ये सरकार पंचनामे करत आहे, पण तालुक्यातल्या सगळ्याच मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे सर्वच मंडळामध्ये नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। ह्या संदर्भामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून येत्या मंगळवारी 7 तारखेला 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार आहे। आमचा शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोचावा यासाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, याशिवाय द्राक्ष पिकाचा ह्यामध्ये समावेश नाही, त्यामध्ये समावेश करावा। कर्जमाफीचा जो विषय आहे आपल्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा विषय होता, पण प्रत्येक वेळी आपण सांगत आला योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू। मग आता आणि कसली योग्य वेळ येणार आहे? योग्य वेळ शेतकऱ्यांची जी पिकं गेली, काही घरं पडली आहेत, पुन्हा शेती खरडून गेली आहे, याशिवाय काय लोक फावून गेलेली आहेत, जनावरं फावून गेलेली आहेत, ह्यापेक्षा आणि कुठली योग्य वेळ येणार आहे? तरी आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून कर्जमाफीची सुद्धा हीच योग्य वेळ आहे आणि आपण कर्जमाफी करावी, यासाठी आम्ही येत्या मंगळवारी 7 तारखेला आमच्या आघाडीच्या माध्यमातून 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करतोय। तर ह्याची शासनानं नोंद घ्या। सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।